नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दाबेली वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव घेतले आहेत, 4 उकडलेले बटाटे, डाळिंब, गोड चटणी, पुदिना चटणी, तळलेले शेंगदाणे, एक कांदा बारीक चिरलेला, 2 चमचे दाबेली मसाला, 1 चमचा लाल तिखट मसाला, कोथिंबीर, लसूण चटणी, सुकी लसूण चटणी, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ। चला तर आपण आता दाबेली वडापावची भाजी तयार करून घेऊ। इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, आपण आता त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊ। मग 2 चमचे दाबेली मसाला, मग लाल तिखट मसाला, मग कोथिंबीर, हे मिश्रण मिक्स करून घेऊ आता आपण। आता आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घेऊ। हा हाताने मी मॅश केला आहे। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊ, मिक्स करून घ्या। हे आपली दाबेली वडापावची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही थंड व्हायला ठेवून देऊ। आता आपण या भाजीचे वडे तयार करून घेऊ। जास्त मोठे नाही बनवायचे आहेत। असे हे वडे करून घ्यायचे, भाजीचे असे वडे करून घ्यायचे। आता आपण हे बेसनाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आपल्याला हे। चला तर आपण आता वडे तळून घेऊ। इकडे मी बेसनाचं बॅटर केलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता वडे घालून घेऊ। असे हे वडे घालून घ्यायचे। इकडे तेल गरम करत ठेवलेलं कढाईमध्ये, आपण आता ते वडे तळून घेऊ। असे तळून घ्यायचे। आपले वडे तयार झालेले आहेत। चला तर आपण आता दाबेली वडापाव तयार करून घेऊ। इकडे मी पाव कट करून घेतले आहेत, त्याला आपण आता पुदिना चटणी लावून घेऊ। ही पुदिना चटणी लावून घ्यायची। वरच्या बाजूला गोड चटणी लावून घ्यायची, सॉरी। लाल सुकी चटणी वडापावची हिरव्या चटणीवर घालून घेऊ। वडे केले होते ते आता आपण त्याच्यावर ठेवून देऊ। मग शेंगदाणे घालून घेऊ तळलेले त्याच्यावरती। मग डाळिंब, मग फोल्ड करून घ्या। हे आपला 2 in 1 दाबेली वडापाव तयार झालेला आहे। तुम्हाला दाबेलीची पण चव घेऊ शकता आणि वडापावची पण चव घेऊ शकता। आपला दाबेली वडापाव बघू शकता तुम्ही। इकडे असं दाबेलीचं आपण स्टफिंग केलेलं आहे। तुम्ही वडापाव पण खाऊ शकता आणि दाबेली पण खाऊ शकता। नक्की घरी ट्राय करून बघा,
खायला पण खूप छान लागतो। माझी ही दाबेली वडापावची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा। धन्यवाद।